साथ में नहीं फुल फिल करो, मैं अकेला ही चलेगा चलेगा नहीं मैं उसको सॉरी. नमस्कार नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शुभम बाळकर आणि मी आपल्यासमोर एक नाटक सादर करतोय. नंतर कधीतरी नाटक आताच करणार आहे. म्हणजे नाटकाचं नाव आहे नंतर कधीतरी. पण नाटकाचं नाव मी असं का ठेवलं बरं वाटलं सांगतो. मी जेव्हा 5वीला होतो ना, मराठी मीडियम शाळेत होतो. माझे सगळे मित्र इंग्लिश मीडियमला होते. मी पप्पाकडे गेलो, पप्पा माझे सगळे मित्र इंग्लिश मीडियम मध्ये आहेत, मला पण घाला ना. अरे बाळा घालू पण नंतर कधीतरी. मग काय 5वी ते 8वी म्युन्सिपालिटी शाळेत शिकलो. 8वीला ना माझ्या सगळ्या मित्रांना सायकल होती. मला पण इच्छा झाली सायकल घ्यायची. पप्पा माझ्या सगळ्या मित्रांना सायकल आहे, मला पण घेऊन ना. अरे बाळा सायकल ना घेऊ ना पण नंतर कधीतरी. सायकल पण बोंबलली. मग आली 9वी ना. मला आठवतं मला नववीतले सगळे मित्र चाललेले. मी मॅडमकडे गेलो, मॅडम मला पण सल्ले घ्यायचा आहे, किती फी आहे? मॅडम बोलले 400 रुपये. पप्पा शाळेत नाही घातलं, सायकल नाही दिली, 400 रुपये देतील? पप्पाने सांगितलं पप्पा पप्पा माझी सहल आहे, मला 400 रुपये पाहिजे. पप्पानी पैसे दिले. मग काय नाही शाळेत गेलो, ओ मॅडम हे घ्या 400 रुपये, मी पण येतो सहलीला. अरे मला ते काय आहे ना, सगळे शीट बुक झाले, तुला मी घेऊन जातो ना पण नंतर. सहल पण बोंबलली. मग आली 10वी आलं ना माझं 10वीतलं पहिलं प्रेम. मला वेड लागले प्रेमाचे. तिला बघितलं की पागल व्हायचो. कधी हिंमत केली जायची घाबरायचो, हिंमत केली घाबरायचो. पण एक दिवशी हिंमत केलीच आणि गेलो. अगं ऐक ना, मला खूप आवडतेस, माझे खूप प्रेम आहे, प्लीज मला हो म्हणशील? अरे ऍक्च्युली कसं आहे ना, माझे ऑलरेडी 2 बॉयफ्रेंड आहेत. तुझा मी विचार करेन पण नंतर कधीतरी. मग काय जसं प्रेमात फेल तसं 10वीत पण फेल. 10वीचा रिझल्ट घ्यायला शाळेत गेलो. रिझल्ट बघतो काय, मला वाटलं मी 3 वर्षात नापास होईल, मी 4 वर्षात गेलो. रिझल्ट घेऊन घरी गेलो. मी घरासमोर खूप गर्दी होती, लोक थांबले घरासमोर, खूप जसं की जत्राचा. घरासमोर गेलो, खूप गर्दी होती. माझी आई तर रडत होती. माझा भाऊ उभा होता तिकडे. आणि समोर माझ्या वडिलांची डेड बॉडी होती. माझे वडील मला सोडून गेले. बाबांचं कार्य नीट पार पडलं. पण त्या दिवशी संध्याकाळी बाहेर खूप पाऊस चालू होता. मी घरी आलो. आई उठ जेवून घे. आई आई दादा आईला जेवायला वाढ रे. आई अरे आईला ताप किती आलाय? अगं आई, अरे दादा बघा ताईला, हॅलो अरे दादा बघा ताईला ताप आलाय. आई थांब एक मिनिट. अरे दादा ऐक ना दादा. अरे दादा काय करतोस मला? ए गप्पा चल, या थेरडीला घे आणि इकडे निघायचं. आता एक घर फक्त माझं आणि माझ्या बायकोचं आहे. हिला घे तर टाकून माल टाकणार इकडेच. अरे दादा सगळं करतो दादा, ताप आला. दादा ऐक ना माझं, दादा ऐक ना मला, दादा ऐक ना. अरे तुला सांगतो का माल टाकू दिला काय करता? आई चला पण जायचं. त्या रात्री अंधारामध्ये आईला घेऊन निघालो. आई तापाने फणफणत होती. बाहेर खूप पाऊस आला होता. मला समोर एक मंदिर दिसलं. आई ऐक ना, आपण त्या मंदिरात थांबूया, आपण सकाळी कुठेतरी बघू डॉक्टरकडे. मी आईला घेऊन त्या मंदिरात गेलो. आई तू काम कर, बस मी डॉक्टरने घेऊन होतो, ठीक आहे तू थांब इथेच. मी मेडिकल मध्ये गेलो जवळच्या फोन करण्यासाठी. हॅलो हा डॉक्टर, हा ऐक ना माझ्या आईला खूप ताप आलाय, मला तुमची खूप गरज आहे. हा हा हो इथे मंदिराजवळ आहे मी. हा ते ठीक आहे, 300 रुपये होतील बघ विजिटचे. 300 रुपये? अरे फक्त 5 रुपये द्यायचं, माझे पैसे नाही आहेत. अरे काय रे तुझं नाटक, पैसे नसता फोन करता, जेव्हा पैसे येतील ना तेव्हा फोन कर, नंतर कधीतरी. खिशामध्ये पैसे नव्हते. मी मेडिकल मधून गोळी घेतली आईसाठी. आई अरे गोळी आली, थांब. झोपले काय? थांब, झोप आले का? थांब 2 मिनिटं, गोळी घे अशी बस. हा बस. थांब मी पाणी बघतो. आई झोपते काय? थांब, झोप आले का? थांब, मी गोळी घे आणि पाणी पे. थांब 1 मिनिटं. थांब
अशी बस इथे. हा, ही गोळी घ्या आणि झोपून जा मग तू. आई काय करतेस? तो झोप आले का? थांब 2 मिनिटं. अगं हे बघ असं बस, ही गोळी घे. आई आई उठ ना. आई आई बघ ना माझ्याकडे. आई 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 बघ ना. आई उठ ना. आई थँक्यू सो मच.